99% मतं तुम्हाला. ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. अरे ईव्हीएम हॅक करता आला तर वयामिनी ताईनी शिवाय दोघंही जिंकले असते ना. आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी डोळे बंद करून? मग ते कुठलं मोबाईल, कोणाचा मोबाईल, तिथं मोबाईल बरेच असतात, तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला. अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम. आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मतं मांडली. रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय, तुमच्या मेहनतीचा विजय, मेरिटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधी जा, पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे.